एकीकडे जंतर मंतरवरती मोठा आंदोलन आहे जे CJPच्या अनुषंगाने घेण्यात येतोय, मात्र अशा स्थितीत ठाण्यात देखील एक आंदोलन आता महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलं आहे. माझ्यासोबत बोलायला विद्यार्थी वर्ग आहेत. किया जा रहा है देश में, हो गया CJP के अनुषंगान से ये आंदोलन किया जा रहा है, क्या लग रहा है आपको? आप कभी खाना बनाए? कुकर फटते हुए देखा है कभी किचन में? नहीं। तो ये कुकर फट रहा है देश का, क्योंकि ये आज की बात नहीं है, ये इतने सालों से होते हुए हर एक मुद्दे पे छोटी छोटी चीज़ों का होता हुआ अत्याचार है जो आज बस देश भर में फूट रहा है। ये CJP ने शुरुआत की है। आई एम थैंकफुल कि किसी ने शुरुआत की, क्योंकि किसी में इतना दम नहीं है, हम में दम नहीं है, मुझ में दम नहीं है। मैं आज भी इधर अपने कंफर्ट एरिया में खड़ी हुई हूँ पर शर्म के मारे, क्योंकि मैं दिल्ली नहीं जा पा रही हूँ कुछ कारण की वजह से, पर घर में नहीं बैठा जा रहा है। ये सब लोग क्यों बाहर आए? ये लड़का क्यों बाहर आया? ये लड़की क्यों बाहर आई है? सब कॉलेज काम छोड़ के आज पूरी दुनिया दिल्ली जा रही है, अपने अपने सड़कों पे बाहर निकल रही है। उसकी एक वजह है क्योंकि वी कम फ्रॉम अ फैमिली ऑफ फ्रीडम फाइटर्स, एवरीबडी ऑफ अस, वी ओwe इट टू देम। सोनम वांगचुक जे आहे त्यांच्या सोनम वांगचुक जो है उनकी प्रकृति जो अभी बिगड़ गई है और उनकी पत्नी ने फिर से आंदोलन जो है उसको बहुत बढ़िया तरीके से निभाया, क्या लग रहा है आपको? आई थिंक अच्छे तरीके से कम्युनिकेट किया गया है और अच्छे तरीके से कम्युनिकेट किया जाना चाहिए, क्योंकि अगर हम ऐसे कम्युनिकेट नहीं करेंगे, ऐसे तरीके से विरोध नहीं करेंगे तो आगे जाके गवर्नमेंट हमारा कुछ भी हाल कर सकती है। हम एज अ कंट्री, हम पूरे देश की जनता, हमें ना गुस्सा होके गवर्नमेंट के अगेंस्ट जाना पड़ेगा, क्योंकि गवर्नमेंट हमारे अगेंस्ट क्यों जा रही है, कॉन्स्टिट्यूशन के अगेंस्ट क्यों जा रही है? हमने क्या बिगाड़ा है उनका? हम सबके पास हक आज है तो कल थोड़ी ना रहेगा। ये लोग तो निकाल देंगे, हाल हवाल कर देंगे। डर लगता है, हर रोज डर लगता है। मैं तो दिल्ली जा नहीं पाया पैसे वगैरह की वजह से, तो इसलिए मैं कम से कम यहाँ पाया। मैं CST में रहता हूँ और मैं आज यहाँ पे आया हूँ, इतना दूर से आया हूँ मैं। मैम ये आंदोलन जो है वो मांगने के लिए एक जो अर्ज है जो धर्मेंद्र प्रधान जी है उनके राजीनामा का है, अगर वो नहीं मिला तो आंदोलन बड़ा होगा या तीव्र निशाना दिया जाएगा क्या किसी को? क्यों नहीं होगा? क्यों नहीं होना चाहिए? अकाउंटेबिलिटी नहीं है। आज आप भी एक न्यूज़ चैनल के लिए काम करते हो, आप अगर खराब काम करोगे आपको न्यूज़ चैनल रखेगी क्या आपकी जगह पर? आपको हटा के किसी और को बिठाएगी जो आपसे ज़्यादा केपेबल हो। हम भी यही चाहते हैं। धर्मेंद्र प्रधान जी से हमारी पर्सनल दुश्मनी है ही नहीं, बस वो अपना काम ठीक से नहीं कर रहे हैं। ये इसीलिए सवाल है कि आप आइए चर्चा किए। हम आपसे राजीनामा मांग रहे हैं या आपका इस्तीफा मांग रहे हैं, इसका ये मतलब नहीं है कि आपको हम निकालना चाह रहे हैं, पर हम क्यों निकालना चाह रहे हैं ये बड़ा सवाल है, क्योंकि कहीं पे आप अपना काम नहीं कर रहे ठीक से या आपकी टीम अपना काम नहीं कर रही। हमारा राइट है, हम क्यों से हमें कोई सहन कर रहा है क्या? अगर हम अपना काम नहीं करेंगे कोई रख रहा है क्या हमें उस पोस्ट पर? नहीं रख रहा है। प्लीज आस्क अदर स्टुडंट्स। थँक्यू मॅम. काय वाटतं तुम्हाला अचानकपणे आंदोलन? ॲक्च्युली होतंय काय ना की इंडियाची सेफ्टीच नाही आहे. मुली तर मुली, पण मुलांसोबत सुद्धा काय काय होतं, मर्डर म्हणा, रेप म्हणा, किडनॅपिंग म्हणा, खूप काय होतं. आणि एज्युकेशन एक मात्र जरी होतं स्टुडंट्सला की देश इम्प्रूव्ह करायचा, बट तो सुद्धा आमच्याकडनं खेचून घेतला गेला. मी स्वतः लॉ करते, माझं आता LLB झालंय आणि लॉ करून सुद्धा मला कळते की इंडियाचं लॉ म्हणजे काय आहेच नाही लॉ. तर मॅम सर आज काय वाटतंय तुम्हाला? मोठं आंदोलन जे आहे ते तीव्र विरोध करायला लागलं, नागरिकांकडून तीव्र विरोध केला जातोय. CJPचा आता मोठा आक्रोश आंदोलन चाललंय जंतर मंतरवर. ठाण्यात देखील तशाच प्रकारचं स्वरूप उद्भवून आलंय, काय वाटतंय? बघा, हे आंदोलन कुठल्याही राजकीय पक्षाने प्रेरित नाही, हे स्टुडंटचं आंदोलन आहे. आणि आमची मागणी काय आहे तर फक्त नीटचा पेपर फुटलाय त्याच्यासाठी जो काय धर्मेंद्र प्रधान हा मंत्री आहे, त्या मंत्र्याने त्याची जबाबदारी स्वीकारून त्याने राजीनामा दिला पाहिजे. आज तुम्हाला सांगतो, नीटच्या पेपरसाठी जर शहरात जर तयारी करत असेल, एक क्लास 10-10 लाख रुपये पैसे मोजून पालक त्या नीटच्या पेपरसाठी खर्च करतात. आणि एवढं होऊन सुद्धा जर त्या विद्यार्थ्यांच्या हातात जर काही येणार नसेल तर मग ते नीटचा पेपर करून काय करणार? आणि असा नीटच्या पेपरमध्ये जर भ्रष्टाचार होत असेल, जर व्यवस्थित पद्धतीने ते पेपर निपक्षपणे जर घेता येत नसेल तर या सगळ्या सरकारने राजीनामा दिला पाहिजे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, आज बरेच गावाकडून आलेले विद्यार्थी मुंबईसारख्या शहरामध्ये
किंवा मेडिकल सारखं, हा प्रश्न फक्त नीटचा पेपरचा नाही आहे. TATचा पेपर कुठला, MPSC UPSC सगळ्या पेपरमध्ये काही ना काही होतच आहे. मग हे कुठंतरी बंद झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं. दुसरी गोष्ट, आज ही लढाई फक्त नीटच्या पेपरचीच नाही आहे, ही लोकशाही जे लोकशाहीला विरोध करतात त्यांच्या विरोधाची लढाई. लोकशाही पद्धतीने सगळी गोष्ट झाली पाहिजे असं वाटतं. इतकी तानाशाही सरकार जी आहे ती बरखास्त झाली पाहिजे असं माझं जाहीर मत आहे. धन्यवाद. मॅडम, तीव्र आंदोलन CJPच्या अनुषंगाने करण्यात येतोय. दिल्लीत जंतर मंतरवर आता ठाण्यात बहुतांशी युवक वर्ग जो आहे तो आता आंदोलनाला उपस्थित झाला आहे. काय वाटतं? सगळ्यात आधी मला असं वाटतं सरकारला आता लाच वाटली पाहिजे. हे सगळं आता युथ पुढे होऊन करतात ते. जर युथ पुढे आला नाही तर आता तुम्ही त्याची बरबादी होणार आहे का हे मला सांगा. आतापर्यंत आपण म्हणतो की जर तुम्ही क्राईम केलं तर तुम्हाला शिक्षा होईल. इथे जर सरकारच क्राईम करते तर सरकारला शिक्षा कोण देणार? आणि हे सगळं जर सरकारने चुकीचं केलं, आपलं पुढं भारत देश काय करणार आहे? या सगळ्याला सपोर्ट करण्यासाठी सोनम वांगचुक गेले 3 आठवडे झाले आंदोलनाला बसलेले आहेत. ते काही न खाता बसलेले आहेत. त्यांच्याकडे एक जाऊन शब्द बोलायचा, ते सोडून तुम्ही त्यांना चुकीच्या पद्धतीने घेऊन जाताय. हे किती चुकीचं आहे, किती निष्ठुर आहे. फक्त शिक्षणच बदलायचं असं नाही, हे लोकतंत्र बदललं पाहिजे, हे चुकीचं आहे. आणि ह्या सगळ्याला आमचा युथ सपोर्ट आहे. काय वाटतं मॅडम, जेनझी जो आहे तो जेनझी युवकांच्या अनुषंगाने खरं सरकार बदललं जाईल का? डेफिनेटली वी आर द पॉवर. जर जेनझी आता आहेत तर उद्या पण आपली युथच पुढे पॉवर असणार आहे. आता ही सरकार असेल आणि ही सरकार जर मोडली, कोलमली, तर मला वाटतं जेनझीच पुढे असतील जे हे सगळं सांभाळतील. धन्यवाद मॅम आपण दिल्या माहितीबद्दल. जेनझी जे आहेत त्यांच्या इशाऱ्याने नक्कीच देशात परिवर्तन होईल. देशातला लोकतंत्र बदलेल. लोकतंत्रातले जे सत्तेत बसलेली सरकार आहे ती बदलेल अशी बहुतांश युवक वर्गाची मागणी आहे. आणि त्याचप्रमाणे लवकरच आज राजीनाम्याची मागणी मंजूर नाही झाली तर तीव्र आंदोलन जेनझीच्या अनुषंगाने करण्यात येईल. मी सोहम शिर्के, आपलं महानगर ठाणे.